म्हणा बाल म्हणाव काय आता जराशी एवढे पुन्हा नाही एवढे उचलले असते धुऱ्या टाकले असते चाललं नसतं का एवढ्यासाठी का उद्या यावं आता ओ बाय हो मंजुळा इकडे बरं ओ बाई या इकडे तुम्ही चालले का घराकडे इकडे या इसका बाबा मी आता मला तिकडे बाय संग आहे येत नाही इकडे काय बाबा लयच लक्ष राहिलं तिचं हो आलो म्हणलं काय म्हणता बाबा काय बाय हो तुम्ही झाला का टाइम झाला का तुमचा वाजले का 2 आता हिंगा 2-4 बाय गेले बी आता आम्ही चाललोच होतो आता 2 वाजलेच ना आता 5 मिनिट टाइम आहे आता निघालो होतेच वाजाचे आहे का नाही अजून 10 मिनिटं शिल्लक केलं तर बिघडते का आता एवढीशी पुंजाने किती पुंजा राहिली तर 5-7 पुंजाने आहेत तेवढे आपल्या धुऱ्या नेऊन टाका द्यायची कुठे टाकायचे आणि मोकळं करायवर पुढच्या माणसाला पेरणं करावं लागते हे करावं लागते आता उद्या सांगा मग इकडे एक बाई इकडे पाठवू का म्हणलं मी पुरण का मग मला आज करा बाबा किती काय बा केलं तर नावच नाही तुम्हाला आता आम्ही किती 8 वाजतापासून इथं चालू काही सुपारीचं खांड नाही खाल्लं म्हटलं बाबा ना पाणी नाही पिलो एक खेप पाणी पिलो फक्त सांगा आता म्हटलं आता राजी सुट्टी झाली 2 वाजून राहिले म्हणलं निघावं वाटत का किती उन्हा चटचट हो ना बाय हो तुमचे बरोबर आहे पण आता 5-10 मिनिटं शिल्लक झाले असते तेवढे पुन्हा उचलले बरं झालं असतं पाण्यात सांगता येत नाही का 4-5 वाजता 4-5 वाजता जर पाणी आलं तर हे पुन्हा उचललं जाईल का मग पेट्टी तरी का ते एक तर पेटून द्या मग बाबा तुम्ही का निरा कास्ता करायची हिता 5 जण आमचं नका 5 जण आमचा जीव गेला चालते पण आता पावर किती आता चालू आता हे उद्या होईल ना आता कटायला बाबा आम्हाला आम्ही चाललो म्हणजे अशा काय चालला मजूर देणार नाही म्हणलं मी हे सांगू राहिलं तुम्हाला फटाफट एक उचलून ठेवा नाही पेटून द्या माची देऊ का मी म्हणजे तुमच्या अशा कामं चालणार नाही मला राहत असून तुम्ही तर रात द्या नाही राहू नका म्हणलं तोंड करून वर बोलू नका फालतू सांगू राहिलं तुम्हाला बाबा आता काय करता आता चला बाय हो याचा आता पुन्हा याचा तिकडे माणसाला ताण लागू का मरो तिकडे ती कौशलाजी 10 मिनिटापासून तिथे जाऊन झाडाखाली बसू नये आम्हाला म्हणते आता कौशल्य तिथे बसायचं होय का आता एवढी समजदार बाई आहे तिच्या हातात मी सगळा व्यवहार देतो आणि ती तिकडे जाऊन बसते आता 4 पुन्हा उचला तिला समजत नाही का तेवढं एवढी समजदार ठेवली नाही पाहिजे का कास्त करायचं आता काय एवढा जीव घ्या बरं जाय तू सांगता येईल म्हणा गुंपाबाई आलत्या म्हणा ते उचलाच सांगितलं म्हणा हो दे आवाज तिला दे हो कुठच्या दे हो सांगतो जा तुम्ही करतो आम्ही इकडे हो तिकडे बाबा जा तुम्ही मग तेच पाहा मग माय किती गेले आहेत किती चक्र मारला की यावर 10 बाय त्यावर 5 बाय इकडे बाय 15 बाय म्हणलं किती गेले आहे माय आपण इकडे आलं तिकडे बाय तिकडे चुकणार देतात बसते दा चुना मग घोट मग लय बाला क्रम करतो मला तुम्हाला माहिती आहे का 10 रुपये 15 रुपये बाई नाही शिल्लक देत लोक मग तुम्हाला काय वाटते हो ना करतो ना बाबा आता हो म्हणलं ना फक्त आता पाणी पिऊ द्या आणि करतो आम्ही एवढं ठीक आहे हो एवढं उचलून टाका आणि पटकन मोकळं करा मग घराकडे चालले जात परी चला येतो मी गुंबाबाई आलता वाटते नाही आवाज आला होता म्हणले काय म्हणते गेले का म्हणलं आले नाही इकडे तुम्हाला काय बाबा गुंबाबाई करता म्हणलं आम्हाला किती बोलल्या माहिती आहे का तुम्हाला 4 पुंजान राहिले नाही तिचे तर म्हणलं आम्हाला किती बोलल्या तुम्ही इकडे येऊन बसले तुम्हाला नाही म्हणत ते आम्हाला म्हणते मी येऊन बसले म्हणजे काय माय 5 झाली माय पुंजान नेऊन टाकली बसली मी तुमचेच राहिले ते तुमच्या चौकीचे पुंजाने तुम्ही तेवढे उचलले कोण नाही मग चले कोण नाही आता मग झाला नाही का टाइम झाला नाही का आता तुम्ही घर तुमची 5 झाली आमच्या ज्याने जास्त फोन होते म्हणून उशीर लागला आम्हाला मग आता ते उचलाच लागते का आता टाइम झाल्यावर बी मग काय 3 वाजेला काम करत बसा रोज तर तेवढाच भेटते ना पण आता तुम्हाला माहिती नाही का तापट स्वभावाची बाई गुंपाबाई तिला पटत नाही ना असे काम आता काय 4-5 गोष्टीची काय उलीची गोष्ट काय 10 मिनिटाची काय लय असते का अशाच मग कसं म्हणून तर म्हटलं हे बा तुमचं काय तुमचं तुम्हाला पटते पण आम्हाला नाही पटत बाबा मग हे गुंपाबाईचा स्वभाव नाही पटला आम्हाला मग कारण की इतकं बोलणं हे ते या जण म्हणे कामाले मग गरज नसेल तर राहू द्या म्हणे काही गरज नाही म्हणे मातून द्यायची म्हणून काय बोला आम्ही आपण कसं पोट चिडकीने काम करते बिचारी तिला वाटते बा कास्त करायचा फायदा झाला पाहिजे कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून तिचा स्वभाव जरा तापट आहे ते तर मला माहिती आहे आपण आम्हाला नाही पटलं पाहिजे आता कसं आहे म्हणजे सेम केलं पाहिजे मजुराचा काय जीव घेते का ते मुकर जमीन आहे मग कास्त करायला हित पाहिजे निरा म्हणलं मजुराचं काहीच नाही पाहत मजूर मेले चालते तिकडे रोज तेवढा 10 रुपये शिल्लक नाही देत तिला काय फक्त फिरायचं काम आहे गाडीनं जाते त्या वावरात झालं प्रत्येक बाई मग 15 रुपये घेते मग तुम्हाला माहिती आहे का नाही वीज घेऊ पण एवढं मोठं मजूर चालवणं का सोपं असते का प्रत्येकाच्या अडी अडचणीला पैसे देते कमी जास्त उसने पासने हे ते तिला व्यवहार ठेवा लागते आता मला माहिती आहे ना मी तिचा व्यवहार पाहतो ना सगळं माहिती आहे मला लय बाबा म्हणलं आपल्यासारखे शान नाही ते लय सहनशीलता पाहिजे अशा माणसात लय काम करावं लागते आणि शेवटी त्यालाच नसते उरत मग जवळच्या जातात पैसे तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही त्याचं सांगता आता काय बोला आता तेवढे पुन्हा उचलल्याशिवाय आम्हाला जाता येत नाही आता तेवढे उचलून घेतो बाबा आता घराकडे निघतो आम्ही तुम्हाला जात असून जा तुम्ही हो ना आम्ही उचलू लागतो तुम्हाला घर उचलून चालले जाऊ घराकडे पण कसं असते मजूर कसं चालवून सोपं नसते बाई आता एकसारखं एका रंगाचं मजूर असते का मग काही बाई चांगले कामं करणारे असते काही बाई एखादी असते कुचक न करणारी म्हणून कसं आहे तिला कडक राहत लागते स्वभाव कडक असला तरच मुकळ जमाचं काम चालते नाही तर बाबा कठीण काम आहे जाऊ दे चला आता तेवढं उचलून घेऊ आणि मोकळं करू चला म्हणजे झालंच नाही मग अजून किती करावं 1000 रुपयात उधळत घेतलं ते आता काय सर वावराच्या काट्या तोडायला लावतो आम्हाला मग हे बाय झाड छाटा सांगितलं तर ते काट्या तोडायला सांगितलं सगळे तोडले धुरे आम्ही मग 1000 रुपये द्या तू कामच नाही झालं ना तुमचं 1000 रुपयाचं काम झालं का तुम्हाला काय उधळे कोणतं दिलं आपण या झाडाचा पूर्ण छाट काढा म्हटला इंधन तयार झालं पाहिजे बा गाडी भरून आता ट्रॅक्टर भरून दिलं असतं मी तुमचं तर काय काहीच नाही ते आता अजून डांग तुम्ही तोडली तुम्ही आता ते धुऱ्यावरच्या काट्या तशाच राहिल्या कायचे 1000 रुपये दे तुम्हाला अरे बा पहिले पूर्ण कंप्लीट काम करा तुम्ही नंतर पैसे मागा तू काय आम्हाला इंधन नाही म्हणे ना फक्त छाट काढा म्हणे आता तू तर मशीन बारीक काळ्या करा घरी रचून द्या इंधन इतकं नाही सांगितलं तू काही नको बोलतो मारती तू आणि काट्या कोणत्या राहिल्या धुऱ्यावर सांग बरं तू सगळ्या तोडल्या का काट्या नाही झाल्या ना बा तुम्हाला काय म्हणलं म्या पूर्ण आपले सगळे धुरे चेक झाले पाहिजे हो ते आता नवीन वावर घेतलं मी 2 एकराचं याला शेजून आहे त्याच्या काट्या कुठे तोडल्या तुम्ही त्या धुऱ्यावर तशाच आहेत ना मग किती बाबू या बोरीन हे ते मग काहीच नाही केलं तुम्ही 500 रुपयाचं काम नाही झालं तुमचं अजून राहू दे म्हणा मारती देऊ नको बा तू मग उन्हीत काय मारावं काले का मग आता एवढं आम्हाला वाटलं झालं बा आता झालं एवढी डांग खाली गल्ली छाटछूट केली की निघाली राजा चला बा चला बा चेत्या जाऊ तिकडे
नाही ना थांबा ना तुम्ही असे अरे असं कसं काय म्हणतात चालले तुम्ही हा हे बा म्हणलं हे इंधन छाटछूट करून द्या माझ्या ट्रॅक्टरात भरून द्या हो भला इथे एक परी काट्या तुम्हाला त्याचे अलग 200-300 रुपये देऊन देईन बा मी हो पण हे क्लिअर करून द्या इथं का असंच मांडोय करता का ते पसारा काय इतके उन्हीत काम केलं आता म्हणतोय आता 300 देतो आणि काय बरोबर करतो हो, एवढं मग आता समजा तोडताड करून ट्रॅक्टर टाकून दिलं झालं ना मग काही नाही ना बरोबर ते काट्या उद्या तोडी ना मी आता हो काय होईल घाम होय का काय ऊन होय का तर चला मग हो चला अरे काही माहित पडलं का रे ते कोर्टात काय झालं ते घबाळाचं हा काय आहे ते काय नाही ते झाबरून जमा केले ते कोर्टात जायचे अजून याची जायचं आता हिंटी ते इकडे तिकडे गावात झालं म्हणते ते झाबरून पैसे जमा केले बाकी काही नाही विषय नाही त्याचा झालं ते क्लिअर झालं मॅटर आता येतील ते झाकट पडलं चला आता हो तोडताड करतो आम्ही देतो बा टाकून 1000 तयार ठेव बरोबर ठीक आहे ना हो, चला मग आता काय सगळे जण तिकडेच आहे माबुड आहे तिकडेच आहे ना चला घ्या मग आता घ्या छाटछूट करून घ्या ओके करा तुमचं तर निपडलंच नाही वाटते आता काय किती दिवस गुणगुण करा आता हो काय हाय काय तुझ्या मनात तुले काय म्हणणं आहे मग तुला ठेवाच नाही का त्याले आता तुम्ही निर्णयच नाही देऊ राहिले काय करू मी आता तुम्ही म्हणता की ठेव त्याला राहू दे पण ते ठेवायच्या रंगाचा राहिला नाही ते हा पहिल्यासारखं राहिला नाही ते 5 वाजले की हातात चाबी देते चालला जाते 10 वाजता घरून निघते मग कसं काय होणार आहे अशानं पेरण्या पाणी आहे हे ते आहे हा याच्यात रात दिवस माणूस ड्रायव्हर कसा हा म्हणजे बिलकुल असं म्हणजे ऐकलं तसं म्हणजे कानाच्या वरचा नाही पाहिजे ऐकणारा पाहिजे अरे नाही ना तू हे काही चुकलं असं जरा समजावून घेतलं पाहिजे काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांना आता डिझेल दिलं म्हणतं त्याच्यासाठी झालं तर दे एखादी गोष्ट कशी विसरायला लागत असते काही काही 4 गोष्टी चांगल्या व्हायसाठी एखाद्या गोष्टीकडे ध्यानही नाही द्यायला दिलं पाहिजे ध्यान नाही ठेवलं पाहिजे मग अशी काही कामी नाही ना मग सापडते लागन तेवढ्या आता कशा यायला तयार आहे मी त्याला म्हणतो एक परी येते ते फक्त त्याला जरासं आपण कसं ते म्हणे बाबाला विचारा नक्की काय आहे सांगा त्याला जरासं म्हणजे आपलंच नक्की नाही तर त्याला कसं म्हणू मी करा नाही ना ते सुद्धा नाही ना ते काशा वाटते तसं नाही पोरग ते लावा करणारा माणूस आहे ते हो ना ते काय आहे त्याचं काय खरं आहे झुमऱ्या कसं आहे पक्का माणूस आहे बिलकुल ते जे बोललं ते करते ते रातचे 12 वाजता उठून म्हणलं तर येते ते हो पण आता तू म्हणतं आता पाय बघतोय शेवटी मनात काय आहे आता ते शेवटी आता तुमचं काही पटूनच नाही राहिलं एकमेकांग बोलतही ना मग काय अर्थ आहे तसं डायव्हर ठेवून पाय बा तुले जे वाटन ते कर पण माया तुम्ही सांगून तुले ते काशा गिशा काय ते कोणत्या काही कामाचे नाही रे बा ते ना सरपंच ट्रॅक्टरवर होता काही दिवस ते आपलं ऑटो बी चांगला चालवते ते सगळं जमते त्याला लायसन आहे सगळं आहे असं काय विषय आहे त्याचा तुम्ही फक्त हो म्हणा बाकी मी पाहतो काय करायचं ते हो ना आता पाय ना मग तू तर हिशोबान पाय बा काय करायचं ते आपलं काही म्हणणं नाही आता काय म्हणा आपण ठीक आहे मग हो पाय त्याला म्हण काय म्हणास ते पाय तुम्ही महाराज ना भरून राहिले म्हणजे कसं काय आता का म्या केलं का बा माचन झालं काय सगळं म्हणजे सगळं माचन झालं सरा धिंगाणा वाजवला म्हणजे मलाच बोलून राहिले तुम्ही कमलच आहे आता त्याच्यात काय महादोष आहे झाबऱ्यानं सगळ्याला पकडलं हो 8-8 लाख रुपये सगळ्याला आलते आपापले बोचके घेऊन घराकडे आलतो आपण पण तिथं आता पकडल्यावर आपल्याला माहित आहे का ते तिथं आहे म्हणून उभं मग आपल्याला विरोध करता येते का आपण ते झुमरेला आणायची गरजच नव्हती तुले ते टकल्या आणायचं माहित नाही का तुले त्याला खबर लाठी नाही राजा धन त्याला लाटीच नाही त्याला कुठं काही दिसलं का नाही हे पाहिजे गावात येऊन त्याला सरा सत्यानाश वाजवला आपला मग आता माया पायनं मागं आता काय जुरी विषयी उगायत नाही मी पण आता तुमच्या समोरची गोष्ट आहे ना पहिले आम्ही 9 जण होतो हिशेवाटी झाली ती सगळं पद्धतशीर होतं तुम्ही 3 आले 9चे 12 झाले आणि 12 वाजले मग काय करता झाबऱ्या हजर गेला माल सगळा कोर्टात झालं इकडे तिकडे सरकारला देऊन दिलं कोणाला खडकू नाही भेटला बसली चालले आपल्या हात घर चालले घराकडे काय करा मीच तर त्याच्या जण आलो ते म्हणजे चला म्हणे कधी पाहिले ते देवदाचं पोट्ट आलं म्हणजे चला म्हणजे जाऊ मग मी आलो नाही तर मीच खायला आलो असतो मग काय राहायचे फालतू मार ना घेता त्या काही विषय काढायला पुरत नाही ते आता काय आता सगळ्याच नुकसान झालं काय बोलतं त्याच्या पण 8-8 लाख रुपये आले ते सगळ्याचं कसं बी भरण्याचा प्रश्न निपटला असता किती पद्धतशीर झालं असतं ना पण कसं आहे घर का भेदी लंकाट आहे आपल्या गावातले लोक कसे काही शाईन आहे ना अति शाईन असली की असं होते मग ती मग आता या झाबऱ्याला काही गरज होती का टेमलत जायचं तिकडे कोणाला माहीत होतं तर एवढे मोठे मामा भांजे खादोळ्यासहित सगळे बिलकुल असे म्हणजे गुपचूप होते ना सबन हे दिलं तिकडे कोर्टात हजरही झालं पैसाही जमा केला वावा झाली काय झालं काय रुपया भेटला 5-50 हजार रुपये तरी केसचे भेटले असं दुसरं काय भेटलं 8 लाख रुपये जर भेटले असते तर बजेट बसला नसता का बस आता बोंबलत आता तसं तर तुझे पोरगे होतं पण त्याचा काही दोष नाही मी सांगतो ना की एखादा माणूस अपेक्षा असते हो त्याला लाठी नसते पण असा माणूस जर समजा एखाद्या जहाजातही बसला तर पुरी जहाज ते डुबवते हो असं असते ते हो तसं आपली रामपूरची जहाज डुबली आज समजा हो काल समजा असं झालं परिस्थिती हो काय जाऊ दे आता शेतीवाडीच्या कामी लागा लागन हो पेरण्याचे दिवस आले तिकडे आलं म्हणते ते कोकणात इकडे तिकडे आता पाणी पडून राहिलं कामी लागा लागन आता काय आहे जे झालं ते झालं आता आपल्या कामोकामी लागा लागत नाही का शेवटी आता एखाद्या माणसाच्या ना आता असं जर घडलं तर त्याला आपण काय करू शकतो त्या माणसाला काय आपण काही म्हणू शकतो आता जाऊ दे आता हाय चाल द्या जसं आहे तसं आता पण आता पहिले आपल्या गावात असं म्हणजे हेच नव्हतं कोणीच असं हे नाही करे एखादा दुसऱ्या गावचा आला का नाही असं होऊन जाते मग पचत नाही ते बरोबर आपलं कसं असते आपलं पाणी अलग असते त्याचं पाणी अलग असते ते मिसळतच नाही ना आता झुंबर घर फिरवे झालाच का नाही म्हणजे असा माणूस आहे आणि त्याची बुडी त्याच्यापेक्षा आहे सरळ गाव कॅप्चर केलं त्या बाईनं आज समजा पुढे जर समजा ग्रामपंचायत झाली ना तर ते बाई सरपंच झाल्याशिवाय राहते का सगळं महिला मंडळ तिनं कव्हर करेल आहे
आहे खटाखट खटाखट. मग काय आहे असं आहे ना ते. म्हणून म्हणलं कसं आहे जरा यायचा तुम्ही कंदिलाबाजी जरा सोय लावा तुम्ही, म्हणजे पुढच्या दृष्टीने समजा, पुढच्या दृष्टीचा विचार करू राहिलो मी, आताचा नाही. तिथं तर बोलतात नाहीत बा, इस्तू वाढवा जात नाही, मग शब्द बोलायला चालत नाही. मग निरा भांडणं तणणं, पहिले भांडणं होते आपल्या गावात, अरे अजिबात भांडणं माहीत नव्हते कोणाला. मग हे बाई आली तरीपासून त्या सगळ्या बाया शिकल्या बिलकुल अशा रेकवूनच बोलते, दही आणलं का, किराणा आणला का, साखरे आणा, पत्ती आणा, उठा. म्हणजे भाषा म्हणजे अशा शब्दात फरक पडला ना. संगत गुण असते शेवटी, संगत गुणाच्या. पण आता काय करावं का, आपण काय करावं. काय मुकडदमीन बाई आहे ती कसं 4 व्हीलरने हिंडते. प्रत्येक बाई मागं 5 रुपये 10 रुपये तिला शिल्लक भेटते. बाईला 200 रुपये रोज असला तर 10 रुपये या बाईची असते. मग असं आहे ते. मग कसं आहे तिचं मला काम झालं, झुमरे मस्त ट्रॅक्टरवर आईस करून राहिला, काम काही करत नाही, 10 वाजता जाते, पासले येते, त्याचं इचकलं तिकडे. त्या आता पाटला सांगायची त्याची झमकून राहिली रोज, असं आहे नाही रे कशा. बोला आपण आता काय, आता दोघे सारखे झाले आपल्यासाठी. झुंबर आहे तेवढाच आहे, लाईन पाटील आहे आपल्यासाठी तेवढेच आहे. पण काही म्हणा, पण ते पाटील कसे डोक्यावर हात देऊनच आहेत. लडकून द्याल ते त्या दिवशी म्हणे बा कटायला म्हणे मी एकटा आहे बा, रातच्यानं जाते ते रोटावेटर मारते तर फुल परेशान आहे. झुमऱ्यानं म्हणे लय तंग केलं म्हणे मला. पण ड्रायव्हर आता पाव तर बाबा म्हणते म्हणे तू फालतूचे कामं नको करू, हाय चांगला आहे चांगला आहे चांगलं वाग. आता बाबाला समजावून सांगू म्हणे मी परेशान झालो असे सांगे मला लाईने पाटील. आणि मलाच तर म्हणे तू म्हणे ते ऑटो सोडून दे म्हणे, माऊलीला देऊन टाक. हो माऊली मागा लागला ऑटो दे म्हणून. तर मी म्हटलं बा नाही मा ऑटो बरं आहे सध्या. तर ते म्हणते लाईने पाटील म्हणे ऑटो त्याला विकत देऊन दे म्हणे, जेवढ्याचा घेतला तेवढ्याचा. आणि माझ्या ट्रॅक्टरवर कामाला म्हणे तू, वावराचं तू सगळंच पाहतो सगळंच करतो, सगळी ऑफर दिली मला त्यानं. पण आता असं वाटतं बा झुमरे आहे म्हणून मी मुकट नाव हे संधी आता नाही दोघांची चेतून द्याला ग, लाईने पाटलाची झुमरेची आणि गावाच्या बाहेरच काढला. नाही पा ते कसं आहे मी सांगतो तुला काशीनाथ. हो लाईने पाटील त्याचे बाबा स्वभाव एक नंबर आहे, कोणाला बी तारतेत बरं ते, कोणाच्या अडीअडचणीत कामी येतात ते. हो मी काय सांगतो तुले, ते म्हणतात ना ट्रॅक्टरवर आहे बिंदास राहतो. हो काहीच अडचण नाही. या झुमऱ्याचं कसं लय शिल्लकपणा करून राहिला ते. हो त्याला वाटतं माशिवाय काही कोणी सापडत नाही, लाईने पाटील फिरायला परेशान. तर हे बा तू काय कर, ते ऑटो देऊन दे माऊलीले, जेवढ्याचा घेतलं तेवढ्याचा, आणि तू आपल्या ट्रॅक्टरवर जाय. सगळं पद्धतशीर होतं, बिलकुल सगळं काम तेव्हा लाईनवर येते. नाही हो समजा कंदीला तुम्हाला काय वाटते. नाही बिलकुल एका पायावर राहतो आता, काहीच काळजी नको, संधी आहे तुले, आणि तू याचा खरोखर फायदा घे. हो कारण की यानं सगळ्याचा सत्यानाश वाजवला, माया तर बरं 7 जन्म नुकसान नाही भरून निघत. हो तर तू राहायच त्या कामाले, आणि त्याला म्हणा पाय म्हणा कोणत्या ट्रॅक्टरवर जातात. फक्त त्या सरपंचाला जरा सांगा लागून समजावून. हो आज ना उद्या म्हणा बाबू तुझे सरपंच पदवी जागेवर राहणार नाही, तर घर दिलं भाड्यानं, पण तुले म्हणलं घराच्या बाहेर काढणार आहे. हो म्हणून सरपंचाला जराशी काही ना काही लक्ष द्यायला पाहिजे अशा गोष्टी. ते सरपंच लक्ष येतात नाही का, मग गेलंच पाहिजे लगायचं नाही का, म्हणजे भाड्यानं राहते तर. आणि इथे येऊन दादागिऱ्या करून राहिले नाही का. बरं जाऊ द्या मग, आता जे झालं ते झालं. काशीनाथ तू काय कर, आता तू त्या ट्रॅक्टरवर जाऊ उद्या, आले तर विचाराले सकाळी सांग येतो म्हणून. बरं जर पाहतो आता, मग जर लाईने पाटलानं काही म्हटलं डबल तर मग कसं ऑटो देऊन टाकतो माऊलीले, आणि मग मी राहतो ड्रायव्हर. बिलकुल हे बा तू नाही म्हणूच नका आता. हो बिलकुल विचार कर, आणि त्याने जर म्हणलं तर चालला जाय कामाले. बरं मी काय म्हणलं कंदीला पाहिजे, आता हे झालं समजा झुंबरचा विषय, तर म्हणलं आपलं तुमच्या घरच्या बाई जर समजा मुकडदमीन झाल्या तर चालत नाही का. हो सगळं तर तुमच्या घरच्या बाईच करते, हिशोब टिशोब हे ते. हे बाई काय करते सांगा बरं, तुम्हीच सांगा. म्हणून म्हणलं तुम्ही जरासं तिकडे लक्ष द्या, बुडीच्या काना करा तुमच्या घरच्या. तर लय की म्हणतो माझ्या घरची काय तिच्या हाताखाली दिवाणजीपणा करतं, स्वतःच तुंगा तू असताय म्हणलं सगळं, पण ऐकत नाही ते. काय आता बोला आपण. उद्या झालं ते झालं, आता डबल समजून सांगा. तुम्ही रिकामे सा दोघे जण तुमचे बिलकुल सांभाळू शकता ना तुम्ही. मी काय म्हणतो कंदीला बाजी घरच्या बुडील बरोबर सांगा, आणि तुंगा तुमच्या हाताखाली आणा बरं तुम्ही. बस करा हे गुंपा बुडीचं, आता हे दहशत लय झाली. यायला लवकर तुम्ही कसं तरी गावातून आपल्याला कसं ना कसं करून म्हणजे इथून रवाना करणं आहे. झोको समजा ते काही असं म्हणा, गावात राहावं का नाही राहावं आपल्याला नाही विषय, पण तुंगा तर घेतोच आता मी. हो तुंगा आता माझ्या घरच्या बुडीला सांगतो. आपणच तुंगा पाहू म्हणतो दोघं सण काय करास ते. येले म्हणजे कसं येरी कशी तोंडाय बाई आहे ते. आपलं तर काही शब्दाने पटत नाही. पाय तुम्ही बुडील म्हणून काय होते काय नाही तर. हो ठीक आहे मग दोघांचे काम निघून जाते मग. बरं ठीक आहे मग झाला आता विषय नाही का. चला निघा मग आपल्या घराकडे. काशी ना पाहिजे म्हणला. चला ठीक आहे मग, चला करा आराम आता. कुठे हिंडा बिहार दिले का, इकडे जा तिकडे झाले का, घरी नाही सापडत काही नाही. 3 चक्र झालेले का येऊन. म्हणलं काय कसं काय निर्णय झाला का तुझ्या पक्का, मग युराला ट्रॅक्टरवर सांगतो आता काय आहे क्लिअर. अरे मला वाटलंच तरी येतेच म्हणलं आलेस. हो ना, पण आता ते ट्रॅक्टरचं काय कसं काय करा, झुंबर बोर जे आहे आपल्या दोस्तानेवाले आहे, कायच करा ते काय म्हणून मग मला ते आहे म्हणजे काय ते ड्रायव्हर आहे म्हणजे काय ते मला काय का ट्रॅक्टर कोणाचा माय आहे ना. मग आता मी बाबाला बोललो त्या विषयावर माझी चर्चा झाली. बाबा म्हणे बा काय हरकत नाही, तो म्हणा तुला वाटतं तसं ठेव म्हणे. पण आता तुला मी किती दिवसात सांगून राहिलो की बा माऊलीचा ऑटो तुला मी देऊन द्यायला लावतो. जेवढ्यात पैसे घेतो समजा घेतला तेवढे पैसे द्यायला तयार आहे. त्याची इच्छा आहे. म्हणलं तू आपल्या इकडे ट्रॅक्टरवर राहा, तू वावरे करून देतो सगळं, बरोबर बी बायला पैसे लागले ते देतो. तुला सांगितलं ना मी, फक्त याचा काटा काढायचा आहे, कारण की हे जरा जास्त अगाऊपणा करून राहिला, म्हणजे अति झालं त्याचा. सगळे जण म्हणून राहिले तर कसं काय घ्यास का म्हणणार नाही का खांद्यावर, घेऊनच घ्यायला का पुढते गिडते नाही. बराच बजेट असते नाही का. आता एक तर पेरणे गिरणे म्हणल्यावर कसं बॅगी मागं काही ना काही जरा बजेट बसतेच मस्त. बरं मी काय म्हणतो मग पाटील, माया मग ऑटोचा मेळ लावून देता तुम्ही सांगा. माऊली भोले आत्ताच भेटा आणि त्याला सांगा असं आहे म्हणा बा, तेवढे पैसे नगदी लागतील ना. हो ऑटो त्याला देतो मी, तुमच्याकडे कामाला येतो. एका बाहेर तयार ना पुढचा माणूस. मग ते आता शेवटी नवा आणायच तयारीत होता. मग 14 लाख आणि 28 लाख रुपये आले, पण ते काही मोडून नाही राहिला. ते त्याला वाटते बा वावर झालं पाहिजे म्हणून म्हणे बा जुना ऑटो जर असला आपला तर तेच घेत होतो. तर चल ना मग, आता देतो तुला भेट करून. बरं मग चला मग, काय आता उशीर करतो नाही का, कॉल करू चला मग आता चला. पाटील काय म्हणता म्हणलं, काय होतं बा काय विशेष.
काही नाही, तेच आपला ऑटोचा विषय. तुम्ही काय म्हणे ऑटो घेता म्हणता तुम्ही काशापतचा तुमचा जे होता ते 2.5 लाख रुपये. मग कसं तुम्ही काशीनाथले देऊन द्या, काशीनाथ तुम्हाला ऑटो देऊन देते, मग झाला तयार ते. 2.5 लाख रुपये थोडे तर कमी करा म्हणलं. इतके दिवस त्यानं आता वापरला तर मग कमीत कमी काही तर कमी करा. 10-20 हजार 50,000 नाही ना, ते बा मीच ते बा म्हणून द्यायला म्हणलं मी ऐकतच नाही म्हणलं मी. हो पण हे म्हणते बा ड्रायव्हर आहे ट्रॅक्टरवर, म्हणून मग आता इकणं होय हे. नाही तर राहू द्या बा मग. पुरे देता का तुम्ही पैसे? बरं, हे बा 10 कमी घे, 10 कमी घे. आता कसं आहे 2,40,000 घेऊन घे तू, माझ्या ऑटोमध्ये वापस देऊन दे. पैसे आले का नाही असे करतात लोक. आता 28 लाख आले ना तुम्हाला, तरी आता ते 10,000 पाहताच तुम्ही. आम्ही रोज मजूर आले पुरले 300 रुपये आले की संध्याकाळी राहिले किती गेले किती का सण खातून सण राहायचं आपलं बसले आपली. मुकाटे ना जेवढे 2.5 म्हणलं तेवढे देऊन दे. बरं ठीक आहे, मग जाऊ दे. हे बा मग तू असं कर, कधी आणता ऑटो? सकाळी देतं का आता देतं? आत्ताच ऑटो आणून देते ते. तू पैसे तयार ठेव. आहे का घरी आहे का? ते कसं 24 लाख बँकेत ठेवले. 4 लाख जवळ ठेवले. मला बी भरण हे ते एखादी गाडी घ्यायचा विचार होता. तर आता ते 24 लाख कसं एखादं वावर सापडलं 2 एकर घेऊन घेऊ आपण, जे गेलं तेवढं. तर मग आहे घरी तसे 4 लाख रुपये, तर 2.5 देऊन देत तुमची तुम्हाला. बाकी माझ्या बी भरण नाही पाहिजे तर. ठीक आहे ना मग, पैसे काढून ठेव आताच बिलकुल. ऑटो घेऊन या तुम्ही जिकडे तिकडे. उद्यापासून यायच्या कामाला जायचं आहे मला. बरोबर, आणा मग ऑटो. आणा ठीक आहे. काय करता आता झालं जिकडे तिकडे. आता काय तुम्हाला काही सांगून फायदा नाही. तुम्ही नव्हती वाटते काल नाही का? ते घबाडाचं माहितीच ना तुम्हाला. अभि निराले काय त्याच्या मागं असतो तू. मग काय जाऊ दे तिकडे. काय करायला लागते ते आपलं वावर शिवर करा, आपली मेहनत न कमावा, 4 पैसे खावले का बसलं आपलं काही बी. जाऊ दे, गेलं तर गेलं तिकडे. हे निरा वावरातच राहिलं नाही का? हो ना, जग कुठं चाललं काय आता. जाऊ दे, हो नागरगट्ट्या पहिल्यापासून. नाही ते बरोबर आहे म्हणा. जाऊ दे, मेहनतच पुरते आपल्याला नाही का? बरं काय देवलाल मग कसं काय यंदा? काय शेतीचं काय फिरू राहिला? कसं काय करू राहिला यंदा? काही नाही बुवा, यंदा काय 5 एकर आपल्याजवळ आहे. 2.5 एकर बटाईन दिलेलं आहे आपल्या मेवण्याले, झुंबरले. हो झुंबरले दिलेलं आहे. तर मग आता ते काय पिडते काय मी आता वैगी झाली. माणसायला काय देऊ लागला तू? एवढा मोठा माणूस धट्टा कट्टा ते आपलं बटईन देतो वावर. आता पैसे दिले सगळ्या बियाण्याले पैसे आहे. पहिली परिस्थिती अलग होती तुझी. मस्त आपलं बियाणं आणायचं पेराचं. 7.5 एकर का तू आहे. आता तू काय बसत बटईन देत? पुन्हा आपण आता ते आपला मेवनाच होय का नाही? हो आता करते तर करू द्या बा. आता त्यानं गहू काढला. हो मग आता काय लावून ते लावून. हो पण कसं काय आपलं वावर म्हणल्यावर त्याला तर आता कोणी देते रे बटीनं? आता लाईना पाटावर किती मोठी जमीन आहे. आता सरपंचाजवळ आहे, अजून शांताराम जवळ हे ते. कोणी देते बटीन त्याले? आणि तू काय बसता? आता तू हे कर ना बरोबर. आता झालं पद्धतशीर तर. आता बाई शाळेवर असते खिचडी शिजवाले, तू हे बरोबर आहे. काय आता तू बटीन देत त्याले? होईल कसं नाही का? हो ना, आता झुंबरले तर लय लोक वावर देते काय? हो आता म्हणा लागेल मग. म्हणा खाली का मग समजा नाही मॅच पेरा नाही मलाच पुरण 100%. कुठं बसतं आज ना उद्या तर शेवटी तुला करायच लागेल का नाही? पुढे करायचं आता करून घ्या. शेवटी कसं असते आपल्याला 5 लागत असते ना. हो म्हणा, पण याच्यानं झालं पाहिजे ना एकट्याच्यानं. त्याचं कसं ट्रॅक्टर बॅक्टर येते ते. पण आपण आयुष्यभर का त्याला बटीनच करावं का? तुम्ही जर दिलं नाही तर त्याला वाटेल की बा 2 एकर घ्यावा म्हणून. असं सोचलं पाहिजे माणसानं. असं आहे ते बरोबर आहे. आपण जर देत गेलो तर ते कसं आयुष्यभर घेणार नाही का? बरोबर हो, तेवढंच त्याचा फायदा तरी होईल. मग कसं त्याला वाटून म्हणाले की घ्यावा 2 एकर. बरोबर तसं करतो ना मग. त्याला सांगतो मी आता जाऊन सांगून देतो. मग मी पराठ लावतो, तू कोणाचं कर नाही का? आता वावरही जाते, आता ट्रॅक्टरही गेलं नाही का? आता काही विषय राहिला नाही. बरं मग चला गड्या येतो मग आता आम्ही घरून. कसं आलो होतो इकडे. चला म्हणलं भेटा चालले जा. एक नको करू तू. लवकर विकून टाका हे काय आहे ते गहू तेवढा. आणि पटापट आपलं बियाणं खत हे ते सगळं घेऊन ये. लवकर आपल्याला पेरणी करायला लागेल ना. आता पाण्याचे दिवस आले तर. तू म्हणलं बा 10 वाजता जातो काय 5 वाजता येतं बाबा. ते ट्रॅक्टरचे काय तू येतं ते काय लाईनी पाटील कलकल करून राहिले तर. काय आहे काय तुझ्या मनात ते सांग ना तू. काय सांगू, एका हातात टाईम असते का? तू सगळं बाहेर दोष का सगळा. हो ते कसं आहे, बाय भरस आहे तिकडे ट्रॅक्टरच्या इकडे. काय करा आता शेवटी. आता म्हणलं बा ते करणं म्हणून कर नाही. हो ते म्हणते बा उद्या काढून टाकतो, परवा काढून टाकतो. असं वाटतं बा काही काढते काही नाही. काय सांगा पण आपली चुकी असते काही. आपण म्हणा बाबा चुकलं माया. चांगला आनंद राहा. 2 जण आपलं मिळून मिसळून कामं करा पहिल्यासारखे. काही भांडणं करणं चांगलं नाही होत ना बाबा. आपल्याला कसं इथे मिळून मिसळून खायला लागते. तुला समजलं पाहिजे ना. आपण काय लय मोठं खाऊ का? कसं आपलं कामधंदा करून 4 पैसे आपल्या खिशात पडून राहिले. बरं आहे ना. चांगला आहे ना. 9,000 रुपये जरी असला तरी बस आहे ना. पण रेग्युलर देते ना ते. जाऊ दे त्या रोजाची काही नाही. आपला 300 रुपये रोज असला पण वर्षभर असते. आपण मी काही भरत नाही ना तसं. पण आता काय ते जरा वाढत गेलं. आता कसं ते काही जास्त बोलते बा सगळं. कसं आता कामाला जाणार घरी येणार. आपण लहानपणा घ्या. आपलं चुकलं मनाचं समजून सांगायचं. जाऊ द्या चुकलं म्हणा माया. उद्यापासून तू सकाळी जात जाय आणि पहिल्यासारखं मेहनतीने कामं करत जाय. बरोबर तसंच करतो नाही का? हो काय आपल्या चुका होते बरं. हे बरा करायला लागत नाही का? हो बरोबर ठीक आहे ना मग. आता मी सकाळी जातो. लाईन पाटाला सांगतो बा चुकी झाली असं तसं. पाहतो मग काय नाही का? हो चल येतो मी बाहेर जरासं बसतो जरासं. हो ये मग मग आता काय सोमवार देतो म्हणतो मग काय हे आता काय गहू. आता उद्या रविवार आहे ना. रविवारी काय आता सोमवार येईल मी. आता पाहिजे ना लाईन पाटलाला विचारतो म्हणतो बा हे गहू घेऊ कसं करता म्हणतो. काढता का त्याचा मालिका जाय. पाहू मग काय होते तर. बरोबर ठीक आहे मग तसं कर मग. का बापू कसं काय म्हणलं विचार. या ना घरी या ना. चला अंदर बसू. अंदर राहू दे. ते कसं तुला सांगायची महत्वाची गोष्ट होती. मी म्हटलं कसं आहे आता आपल्या वेळा 7.5 एकर वावर. आता बुड्याचं 2.5 माझ्या 2.5 समजा माझ्या बहिणीने दिलं मला 2.5. असं 7.5 आपल्याजवळ होतं. तर 2.5 एकर होतं आजवळ. तर म्हणलं कसं गहू काढला तो. म्हणलं आता काय आहे तुझा निर्णय काय नाही काय लावतो. म्हणून आलो तू विचारायला. एक तर आता बियाणं नाही असं तसं पाणी पावसाचे दिवस आले. म्हणलं कसं विचारून घ्या बा काय आहे तुझं.
म्हणजे कसं काय म्हणजे करतो ना मी ते 2.5 एकर. आता कसं आहे ते आपलं पराठी ग्राईड लावायचा विचार होता. क्षेत्रावर बोलतो कोणते लावता काय करता. सोमवारी आपला हा गहू विकत होतो, बियाणं आणत होतो, पेरणी करत होतो. हो का, मग करून राहिला तू नाही का? हो का, पण ते कसं होतं जरासं यावर्षी माझा विचार होता, जरासा बजेट आहे काहीतरी पद्धतशीर आपला, तर म्हणलं यावर्षी माझा विचार होता पराठी लावायचा. 5 एकर म्हणलं बाकीचं पाहता येते ना, 2.5 एकर हे पराठी लावत होतो. तर तुला समजा एखाद्याच दुसऱ्याचा वावर दिला करून तर जमणार नाही का? असं का म्हणजे तुम्ही करू राहिले का? बरोबर, मग समजा बटाईन द्यायचं नाही का? बरोबर चालते मग, काय हरकत नाही ना, त्याचं काय असते. हो, आता तुमच्याकडे बजेट आहे म्हणतात मग कसं करून टाका मग तुम्ही. वाईगी झालेलीच आहे. हो, याने तुम्ही पैसे तुम्ही दिलेले आहे. ठीक आहे, मी पाहिजे मग कोणाला हा मारती कडे मला कोणाला विचार काढी पाहिजे कोणाचं मग 2 एकर तिकडलं करी कोणाचं. बरं मग ठीक आहे ना, मग तसं कर मग. कोणाचं कर 2-3 एकर. बरं ठीक आहे, चालेल. येतो मग आता जाऊ मग पुन्हा सोमवारी. बियाणं घेऊन येऊ मग. हो ना, काही हरकत नाही आता. हो बरोबर. काही म्हणा पण बा झुंबर भाऊ आहे बा, तुमच्या नावानं भजे बोट मोडून राहिले लोक. म्हणते झुंबर भाऊनं सगळा धिंगाणा वाजवला म्हणते. मा बुडा जेवता जेवता म्हणे काय का झुंबर आला म्हणे, सगळा कार्यक्रम झाला म्हणे. जाऊ दे दादा काय आता काय लोकांना किती काय म्हणलं काय होणार आपलं आपल्याला काय छिद्र पडणार आहे काय म्हणलं तर. पण आता चांगलं झालं नाही का तूच सांग ना. चांगलं झालं नाही काय कुठं बसतं डोक्याला तापले का ते. 8 लाख रुपये आणले तर आपल्या मागं पोलीस लागतील हे करतील ना. फालतूला काय सापडलं की पडलं अजून त्याचं टेन्शन. त्यापेक्षा आपलं नाव झालं रापूरवाल्याने पैसे वापस दिले. दुसरी गोष्ट म्हणजे कसं हरामाचं पचत नाही भाऊ मारत्या मी सांगतो तुला. हो, मेहनतीचं सरत नाही हरामाचं पचत नाही. म्हणून म्हटलं कसं आहे फालतूच्या सवय लागते माणसाला. अगोदर भेटलं की 2 नंबरवाले पाहत नाही का तू. पुरे पाण्यात पैसा घालते ते अर्धा मग 100% त्याला आदतच पडते तशी. म्हणून कसं आहे मेहनतीचा पैसा माणूस लावलं वापरते आणि हरामाचा पैसा असाच जाते. हो, जे झालं ते चांगलं झालं. बरं झालं घबाड सरकारला गेलं मग चांगली गोष्ट आहे ना. मला तेच वाटते. आता आम्ही म्हणले ना मारतीत मी आपल्याला गरज नाही म्हटलं बा देऊन टाकू आपण तिकडे सरकारने. पण आता तिथं कसे एकापेक्षा एक आता महान हस्ती होत्या तिथं काय बोला आपण. आता एक तर माबुडा बिन मारतीचा बुडा बीजा हावरट पैशाले आणि मला घबडच करते. असं झालं तर झालं आणि तुमच्या नावानं बीजाच बोट मोडते. काय का झुमऱ्या टकल्यावानाचं कायच करा असं चालू आहे माघारी. मजा काय ते कॉमेडी घेते ते मस्त कसं मजा राग येते म्हणते. हो मी दिसलो कधी हो मी हसतो ना. हो तर त्याला म्हणते काय असल्या का मध्ये टकल्यावर झालं म्हणते. हो याच्या जरा घोर झाला म्हणते. सांगा आता माझ्या झाला का ते झाबऱ्या तिकडे आला आपण काय करा. जाऊ दे कॉमेडी असते ते. मा बुडा झाला कंदीला बस झाले असे नाही साहेब ते. हो पण कसं आहे कहीचा नारद आहे ना. यायला ओढाले करते ते दोघाले. मग दोघाले ओढलं त्यानं खादुळ्या सगळ्यानं गेम बसवला. ते मामा भांजा सहित सगळे बिलकुल तिथं हजर होते ना. मग त्यानं पूर्ण गेम बसवला. पुरा पैसा त्यानं जमा केला. हिशेवाटी करणं सुरू होते. आम्ही गेलो मग तुम्ही आले. मग त्याच्यातनी मा बुड्याचा यायचा काही दोष नाही. त्यातनी खरा आहे शिवला टोळगोट आहे. 28 लाख रुपये वावर घातला ना आणि पळाला ना हराशीतून. माहीत नाही का तुम्हाला त्या दिवशी गोष्ट. हो तर मी तर त्याच्या तावडीतच त्याला पाहूनच राहिलो कुठं सापडते कैची ते. पण कसं एवढ्या सापडून नाही राहिला ते. जरा इकडे घबाळात गुतल्या गेलं 2 दिवस 2 एपिसोड तिकडे गेले. हो पण याचा कार्यक्रम करायचा आहे झुंबर भाऊ आपल्याला. हो काही ना काही करून तरी या शिवल्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. 14 लाख 28 लाखाचा दणका देतोच मी त्याला. आपण मग काय आता शात्रभाऊ भेटले होते तुम्ही काय म्हणजे शात्रभाऊ ते काय आपल्याला सांगितलं ते ना मालण्याचा वार पैसे आणायचे बियाणं घ्यायचं शिवल्यावर ढकलून द्यायचं. मग ते कसं काय आता काही जरा बियाणं घ्यायला ते सांगा मग तुम्ही. शांतराभाऊशी बोललो मी. पण ते काय म्हणे रविवार आहे म्हणे उद्या थांब म्हणे गडबड करू नको म्हणे. सोमवारी आपण माल घेऊन जाऊ म्हणे 5-7 जण आणि ड्युटी परे म्हणे त्याला. मला त्याच्या इकडे टाकायचा नाही. पैसे आधीच उपसून आणायचे बियाणं घ्यायचं आणि बस जाय तिकडे दिले का बिल तू मग घुमू म्हणे 6 महिने त्याले. हो असा होता आमचा प्लॅन. कमीत कमी 7-8 लाखांनी त्याला लंबस करायचा आहे. हो पाहू ना त्याला आता. हो काय होते तर सोमवारी समजा. हो आता उद्याचा दिवस रविवार आहे तर उद्या हा मेळावा. हो आता लाऱ्या सांगे ते कृषी अधिकारी येऊन राहिले कोणतं बियाणं वापरावा काय वापरावं याची माहिती देणार आहे म्हणते. आपल्या वावरातच ठेवला ते कार्यक्रम. पेंडॉल गिंडॉल टाकणं जेवण खावण हे ते सगळंच आहे. म्हणून म्हणलं कसं उद्या दुसरा उद्या असं होतं ते. उद्या आहे का किती वाजता मिळावं समजा. आता समजा 4-5 वाजता. हो म्हणजे कसं कधी ऊन असते कमी जास्त हे ते मग वावरात मस्त घेऊ म्हणे आपण असं म्हणे. राहिलं का पण आता कसं आपल्याला वावर नाही राहिलं कसं आपलं 2.5 एकर करत जवायचं. आता वाजवायमध्ये 6.5-7 एकर वीस करतो होती यंदा. आता त्याची परिस्थिती सुधारली तर अशी मला करावा मग आता आपल्याला जमीन नाही आता. एक तर आता कसं ट्रॅक्टरचं जरासं वासाचं मन खराब झालं पाटलाविषयी लहान पाटील. पण जाऊ दे आता सगळं मी आता कसं विसरून गेलो. माईबुडी काय म्हणे जास्त म्हणे बाबू कसं आपल्याला मिळून मिसळून खायला लागते म्हणे. कोणाचं भांडणं तंड करू नको. आता उद्यापासून मस्त पद्धतशीर आपलं कामं करायचे ट्रॅक्टरवर जायचं व्यवस्थित करायचं. बस उद्यापासून आपला ट्रॅक्टर आहे ना पुन्हा. तेच म्हणत तुम्ही कसं एवढे जरासं म्हणजे कसं तुमचं जरा भिनसलं होतं. आपल्याला काही बोलता नाही पण कसं चांगलेच राहा तुम्ही तिथंच राहा. मस्त आहे ना पद्धतशीर आहे. ठीक आहे पाहू मग आता सोमवारी काय होते तर रविवारचा उद्या मेळावा झाला आपला शेतीविषयकचा की बस सोमवारी पाहू मग याचं शिवलाल भाऊचं. बरं मग सोमवारी काय होते नाही का. आता शेगा काय हे ते भैमुख घेते तुमचा माझ्या गहू आहे हरभरा आहे काय जरासा चालेल जाऊ पाहू काय होतं. झालं गेलं पार पडलं. आता काय काळजी करता त्याची. आता काय वापस येणार आहे ते. मग आता आहे ना 22 लाख रुपये आहे ना बस झाले आपल्या पुरीनं. हो निघते आपलं जाऊ द्या. जे आपल्या तकदीरात असते तेवढंच भेटते त्याच्यावर नसते भेटत. आपण हे बया लोक काय करायचे झाबऱ्या आणि हे आपलं झुमऱ्या मग काय सरायला काय सत्यानाश केला. जाऊ दे आता दिवस पुरा गेला कोर्टाच्या याच्यातनी. आता म्हणलं बा काय करावं काही नाही आता. बरं आता मी काय म्हणत होतो का म्हणलं एक काम करतं का मी म्हणतो तसं तुला पटन का पाय बरं. बाबा काय आहे तर म्हणजे काय नवीन आहे काही असा विषय. कसं आहे जरासं म्हणजे आहे गंभीर विषय. फक्त कसं तुला काय वाटते वा मी काय म्हणतो तू आता समजा गुंपाबुटीच्या इकडे कामाला असता दिवाणजीसपणा करतो ना तू पैशाचा व्यवहार आहे ते. तर मग आपणच जर समजा तुंगा चालवला तर काय बिघडते. मी समजा व्यवहार ठेवतो पैशाचा चक्कीवर असतो मी. सगळं कसं कोणाचं वावर काय वावर सगळं लिहिणं हे ते सगळं माझ्याकडे आणि तू आपलं मजूर पाहायचं झालंच नाही का असं.
काय बोलून राहिले तुम्ही? जिबीला हाड आहे का तुमच्या? गुंपाबाई जर असं समजलं ना तर भांडायला यायचे म्हणलं ते बाई. भांडायला म्हणजे आता आपण काय म्हणून राहिलो? हो ते तिचा तुंगा चालवून आपण आपला चालवायचा. त्याचं आपल्याला काय घेणं नाही. म्हणजे किती लोकांना बायाला बोलते ते. हो आता मला शिवलाल सांगे म्हणे बा काहीच गरज नाही ना म्हणे. तुम्ही बा जर चालवला तर चालत नाही का? सगळं तुला गट्टे सगळ्या बायाचा फेवर नाही. म्हणलं दुसऱ्या गावची बाई येऊन म्हणलं हे मुकर जमीन झाली. तुम्ही निना पायत बसल्या. त्यांना बाबा डोक्याला हेडक काय लावून घेता शिल्लक आपला. मग लय भारी काम असते ते. त्या गुंपाबाईलाच पटलं ते. आपल्या नाही होते काम. तुला काहीच माहिती नाही. फक्त त्या तोंडातून काळ काम आहे. तो जर म्हणलं ना मी तुंगा तयार करतो 25 बाया मागायचा मग काय नाराज गट आहे ना तिकडे. मग ते आपल्या इकडे जर आला तर आपली आघाडी करून आपण मग आपल्या 25 बाया जर असल्या तुंग्या तर बस झालं ना आपल्याला. आपल्याला 20 रुपये बाई मागं भेटते अलग. मजुरी भेटते. लय मस्त फायदा आहे त्याच्यात. बाबा ते फोडतोड आपल्याला नाही मग ते त्याचंच काम आहे. आपलं काम नाही ते. राहू द्या. हे बा आपण आपल्या कामाला जायचं 4 पैसे कमावायचे जाय तिकडे. करा आता सगळं आहे ना आपल्यापाशी. 25 बाया कशा येते ना इकडे. पाहण्याचा प्रयत्न कर तू. आज नाही उद्या 2 दिवसात काहीतरी प्रयत्न कर. पेरणं पाणी सुरू व्हायच्या आधी विचार कर या गोष्टीवर जरा. ना आता ते मला माहित आहे लय बाया पा म्हणलं. आता आजच तर सकाळी भांडणं झाली होती. मग काय बायाच्या कुरकुर बाया करते का. पण आपल्या तेव्हा कुठं बा गुंपाबाई कशा चांगल्या बाई आहे. त्याचं कसं मन चांगलं आहे. निर्मळ मनाच्या बाई आहे ते. बोलते पण तशा नाही आहेत ते. आपण परगावची बाई येऊन 4 व्हीलरनं फिरते. तुमच्या भरोश्यावर पैसे कमावते आणि तुम्ही आपल्या बसल्या. तू विचार कर या गोष्टीचा. अजून कसं बाया असते त्याची सल्ला घे मसलत कर. नंतर आपण निर्णय घेऊ. 2-3 दिवसात तू ठरवून काय ते जाऊ दे आता. हे बा मी विचार करेन त्याच्यावर नंतर सांगेन काय. कोण आराम नको. एका दमानं बिलकुल धक्का नाही द्यायचा. हो बरोबर हिशोबानं. 1-2 दिवसात कवर कर फक्त. पेरणे पाण्याच्या आधी. अरे बाप राजा लाईन पाटील काय राजा कशी वज हो तुमची. राजा पुरी जंगली ना पेटी अंदरून पुरी सळली ना बा. सांगा आता याच्यात बियाणं कसं टाका आणि काय झालं सांगा आता. किती घोड झालाय. मागच्या वर्षी जरा झाकून झुकून तळवण ठेवायला नाही पाहिजे का हे. कठीणच काम आहे बा. आता पाय ना तूच पाय ना झुंबरचे काम आहे ते. काहीच नाही ना. आलं की दिलं लावून कुकडे बी. इकडे एक तिकडे एक मंदार इकडे तिकडे. कुठं पेरणी तर कुठं ते हळंबा तर कुठं काय. माहित नाही कामं कशा आहेत असं आहे ते. गेली का पेरणी वाया. दरवर्षी पेरणी घ्यायला लागते मला. हो ते काय जरा धिंगा सरी जगून टाकते ते. हो खतानं यानं. आपण आता आले वाटते झुंबर भाऊ नाही. अरे बापरे लवकर आले आज. का झुंबर भाऊ आले का. बापरे का अरे बा कशाला काय कावाले आता. अरे का लाईन पाटील कुठं पेरणी कुठं चालवली म्हणलं. नाही बा पुरी पेटी जंगली. आता काय करतं. आता हे दुरुस्त करून आला चाललो होतो. आता मी काय म्हणत होतो आपलं झुंबर भाऊ तर तुम्ही तुमच्या सोयीत राहा. हो मी काशीनाथले ठेवलं कामाले. हो कारण की ड्रायव्हर आपल्याला कसा पाहिजे. बिलकुल आपल्या म्हणजे ऐकणारा माणूस. म्हणून म्हणलं तुम्ही तुमच्या सोयीत राहा आता. कशाला ठेवलं का आता. बरं ठीक आहे बा तुमची इच्छा. हो ना ते कसं रात्री सांगायला होतो पण ते उशिरा आमचं कन्फर्म झालं म्हणून काही तुला सांगायला आलं नाही. हो आज जरा लवकर झालं आठवा. आता आजच ठरवलं होतं चांगलं इमानदारीत काम करायचं म्हणलं सकाळ संध्याकाळ. एक ठेवलाय माणूस. बरं नाही तसं काही नाही बरं. आज म्हणलं आलतो लवकर मी. बरं ठीक आहे मग करा कशाला तू. चल द्या म्हणला. चला येतो मग मी. या मग आता तुमचे 9 दिवसाचे पैसे बाकी आहेत नाही का. 9 तारीख 2700 मी फोन पे ना आता 10 मिनिटात मारून देतो तुम्हाला. विषय मोकळा. येऊ शकता तुम्ही आता जा.